परभणी भाजपमध्ये मोठा भूकंप. रितेश झांबड यांचा राजीनामा. वैयक्तिक कारणामागे दडलंय तरी काय? परभणी प्रतिनिधी. भारतीय जनता पार्टीचे महानगर उपाध्यक्ष आणि अभ्यासू नगरसेवक म्हणून ओळख असलेले रितेश कांतीलालजी झांबड जैन यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्याने जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. हा राजीनामा म्हणजे केवळ एक संघटनात्मक बदल आहे की भविष्यातील मोठ्या राजकीय वादळापूर्वीची शांतता, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. वैयक्तिक कारण की राजकीय रणनीती? रितेश झांबड यांनी आपल्या राजीनामा पत्रात वैयक्तिक कारणांचा उल्लेख केला असला तरी राजकीय गोटात मात्र वेगळ्याच चर्चांना उधाण आलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बालस्वयंसेवक आणि पंतप्रधानी नरेंद्र मोदी यांच्या विचारांचे कट्टर पाठीराखे असलेले झांबड यांनी अचानक पदाचा त्याग का करावा, हा प्रश्न सर्वांना सतावत आहे. 10 वर्षांच्या नगरसेवक पदाच्या अनुभवानंतर जनसेवेसाठी अधिक वेळ देण्याचा त्यांचा निर्धार ही केवळ पडद्यापुढची भूमिका आहे की यामागे काही अदृश्य राजकीय किनार आहे, याबाबत सस्पेन्स वाढला आहे. नव्या कार्यकर्त्याला संधी की मोठी जबाबदारी? आपल्या जागी नव्या आणि उमद्या कार्यकर्त्याला संधी मिळावी ही झांबड यांनी व्यक्त केलेली अपेक्षाही त्यांची महानता आहे की पक्षश्रेष्ठींकडून काही नवीन संकेतांची ती नांदी आहे? राजकीय वर्तुळात अशी कुजबूज सुरू आहे की झांबड यांच्या या मोकळ्या झालेल्या खांद्यावर पक्ष भविष्यात एखादी मोठी आणि निर्णायक जबाबदारी सोपवणार का? पडद्यामागच्या हालचालींकडे सर्वांचं लक्ष. रितेश झांबड यांनी आपण पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते राहणार असल्याचे स्पष्ट केले असले तरी त्यांच्या राजीनाम्याची वेळ आणि त्यातील शब्दांची फेक पाहता भाजपमधील अंतर्गत गणिते बदलण्याची चिन्हे दिसत आहेत. एका बाजूला निष्ठा आणि दुसरीकडे नव्या संधीचा उल्लेख, यातील गॅप बरंच काही सांगून जात आहे. परभणी भाजपमधील हा राजीनामा म्हणजे एक पूर्णविराम नसून एका नवीन प्रकरणाचा स्वल्पविराम असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगली आहे. आता येणारा काळच ठरवेल की रितेश झांबड यांनी घेतलेला हा बॅकफूटचा निर्णय भविष्यातील कोणत्या मोठ्या फ्रंटफूट खेळीची पूर्वतयारी आहे. आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत त्या भाजपच्या पुढील निर्णयाकडे आणि रितेश झांबड यांच्या आगामी भूमिकेकडे, कारण राजकारणात जे दिसतं ते नसतं आणि जे असतं ते सहसा दिसत नसतं.